तर त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करेन. तर पंच विनंती करीन आपण देखील सामन्याला त्वरित सुरुवात करून घ्या. चेंडू फिरवायचा विनंती. दोस्ती ग्रुप 2025 यांच्या माध्यमातून दोस्ती चषक 2025 अप्रतिम असे हे आयोजन आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला सामना रंगत होत असताना पाहायला मिळाला. गोटिवली 11 गोटिवली आणि उत्कर्ष दिवा ज्या ठिकाणी अगदीच चांगला बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना गोटिवली 11 गोटिवली हा संघ थेट पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. यानंतरचा सामना आपण जरी पाहिला असता गावदेवी ऐरोली दिविशा 11 ऐरोली, परंतु दिविशा ऐरोली 11 ऐरोली हा संघ अनुपस्थित असल्या कारणामुळे मात्र आपण दुसरा राऊंड या ठिकाणी मात्र खेळवते गोटिवली 11 गोटिवली आणि गावदेवी ऐरोली दोन्ही संघामध्ये टॉस देखील झाला. टॉस जिंकला तो म्हणजे टीम गोटिवली 11 गोटिवली या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले ते म्हणजे टीम गावदेवी ऐरोली गावदेवी या संघाला. कशा पद्धतीने मात्र सामना रंगेल ते देखील पाहण्यायोग्य असेल. तत्पूर्वी आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुणे, जर आपण पाहिलं तर रबाळे ग्रामस्थांचे प्रमुख अध्यक्ष सन्मान्य दिलीपजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्मान्य दीपकजी म्हात्रे साहेब ते देखील उपस्थित राहिले. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत रुपेशजी गायकवाड साहेब, सुरेशजी काळे साहेब आणि त्याचप्रमाणे प्रमोद साहेब त्यांच्या देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आणि दोस्ती चषक 2025 मध्ये त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि मॅचला करूया सुरुवात. अगदी सलामीची जोडी नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय तो म्हणजे जयेश पाटील आणि त्याच्या सोबत सलामीला आलाय अर्थातच निलेश बोहीर. गावदेवी ऐरोली या संघाची सलामीची जोडी आमच्या समवेत जर आपण पाहिलं तर अमोलजी पाटील विनुलेखकाच्या भूमिकेत प्रामुख्याने चांगले सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संपूर्ण लाईव्हची टेक्निकल टीम त्यांचे देखील सहर्ष स्वागत. अगदी पंचांच्या भूमिकेत आपण अगदीच पाहतोय अर्थातच विकास बनसोडे आणि आकाश यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेनिमित्त त्यांचं देखील चांगलं सहकार्य, अगदी चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. आणि मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि गोलंदाजी मार्गवरती स्वतः टीम कॅप्टन स्वराज प्रल्हाद म्हात्रे. गोटिवली 11 गोटिवलीचे प्रामुख्याने अर्थातच अगदी मॅचला सुरुवात झाली आणि मॅचला सुरुवात होण्याच्या आधीच आपण पाहिलं तर अर्थातच डीएम ग्रुप यांच्याकडून मात्र लागोपाठचे 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज असणारा मॅचला करूया सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाजी मार्गवरती स्वराज आणि स्ट्रायकर एंडला निलेश बोल्ट. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय परंतु कॅचची संधी आणि गोल्डन डकचा शिकार ठरत असताना पहिला धक्का टीम गावदेवी ऐरोली या संघाला मिळते. निलेश भोईर बॅक टू द डगआउट. येस धन्यवाद दिदी. पहिली इनिंग ही तुम्हाला 20 मिनिटांमध्ये मात्र संपन्न करावी लागेल. म्हणजे प्रत्येक षटकासाठी तुम्हाला मात्र 5 मिनिटांचा कालावधी असेल. त्यामुळे याची नोंद घ्यायची कारण की बराच उशीर झाला आणि बराच उशिरा मात्र पहिला सामना या ठिकाणी चालू झाला. त्यामुळे आपल्याला थोडंसं स्पीडअप करून मात्र खेळावं लागेल ही विनंती असेल. पहिला धक्का मिळाला टीम गावदेवी ऐरोली या संघाला अर्थातच निलेश भोईर यांच्या माध्यमातून. लवकर परतावं लागलं आणि लवकर आला बॅट्समन तो म्हणजे अर्थातच जगदीश पगडे. गावदेवी ऐरोली या संघाचा हार्ड हिटर बॅट्समॅन आहे. त्यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळायचं होतं परंतु बॅटची कडा घेऊन बॉल चालला डीप डिक्लेअर झोन मध्ये.
ज्या ठिकाणी एक या धावसंख्येने मात्र टीमचा अकाउंट ओपन झालं. श्री गणेश झाला टीम गावदेवी ऐरोली या संघाचा. मॅचला खरं तर मजा येईल. पहिला सामना जर आपण पाहिला तर गोटेली 11 गोटेली विरुद्ध उत्कर्ष दिपा, ज्या ठिकाणी 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी अग्रेसर भूमिकेत आपण गोटेली 11 गोटेली या संघाला पाहिलं. हो, यावेळेस आतमध्ये येणारा चेंडू अगदी प्रभावित केलाय. ही खरी खासियत आहे. व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं. तेच व्हेरिएशन आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळालं. स्वराज मात्रेच्या माध्यमातून अगदी कमी वेळात मात्र अनेकांकडून चांगले चांगले क्रिकेटचे धडे घेतलेत आणि अनुभवाने मात्र अनेक गोष्टी शिकवल्यात. त्याच अनुभवाचा मात्र पुरेपूर फायदा आता मात्र वापरलाय आणि बीट करतोय. हो, यावेळेस पुन्हा एकदा 30 लाईन तोच बॅट्समन, परंतु थोडीशी मात्र दिशेपासून भरकटले. येतो वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मात्र ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 2 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं शतक स्वराज मात्रे, स्वतः टीम कॅप्टन. स्ट्रायकर एंडला जगदीश. हो, यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी आपल्याला होत असताना पाहायला मिळाला नाही. बॉल चाललाय अगदीच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, ज्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती होते. आणि तुमचे 2 चेंडू अजून शिल्लक आहे. चांगला टोटल उभा करावा लागेल. संकटातून मात्र बाहेर काढावं लागेल. एक चांगला टोटल उभा करण्यासाठी मात्र जगदीश पगडे कशा पद्धतीने मात्र स्वतःला प्रेझेंट करेल तर नक्कीच पाहणं योग्य असेल. यावेळी स्विंग इन मिस. अप्रतिम लाईन, खूप चांगली लेन, दिशा देखील अप्रतिम ठेवली आणि बॅट्समॅनला मात्र अक्षरशः चकित केलं. शेवटचा बॉल शिल्लक. नॉनशेकर एंडला जयेश पाटील. कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच आता मात्र दबाव वाढला असेल, कारण की निलेश भोईर सारखा बॅट्समन जो मात्र ओपनिंगला आल्यानंतर खूप लवकर परतला, पण तो आता मात्र धावांचा पाऊस पडत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटले. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा विकी बनसोड यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. अंतिमचा 1 चेंडू अजून शिल्लक आहे. जर शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर डेफिनेटली कुठे ना कुठेतरी मात्र चांगला आकार मिळेल टीमच्या टोटलला. कॅप्टन स्वराज मात्रे. यावेळेस टप्प्याचा बॉल एक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि शतकाची देखील समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम लाईन लेन, इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स दाखवत असताना अंतिमच्या बॉलवरती मात्र प्रभावित केलं. येते डॉट आणि शतकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे 1 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. टीम गावदेवी ऐरोली या संघाची 1 गडी बाद 3 या आकड्यावरती. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली लाईन लेन, दिशा देखील अप्रतिम ठेवली. म्हणजे पहिल्या षटकामध्ये मात्र नक्कीच जखडून ठेवलं, हालचाल करून दिली नाही, एकही मोठा फटका खेचून दिला नाही. पहिल्या चेंडूवरती निलेश भोईरला परतवलं अगदी गोल्डन डकच्या स्वरूपात. मात्र पहिला धक्का टीम गावदेवी ऐरोली या संघाला मिळाला. परंतु त्यानंतरचे पुढचे जे चेंडू आहेत अगदीच अचूक टप्प्यावरती रिलीज केल्यानंतर कुठे ना कुठेतरी मात्र जगदीश पगडेला मात्र प्रयत्न करावा लागला होता. परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात. दुसरे षटक गोलंदाजी मार्कवरती हर्षन पाटील. गोटेली 11 गोटेली या संघाचं मात्र नेतृत्व देखील करते आणि खास करून गोटेली 11 या संघाचं कौतुक करावं लागेल. अनेक नामांकित स्पर्धेमध्ये अगदीच वेल परफॉर्मन्स देखील राहिलेत आणि जर आपण पाहिलं तर कासरवडवली येथे स्पर्धा पार पडते. त्या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जाणारा पहिला संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला, गोटेली 11 गोटेली हा संघ. परंतु आता आपल्या होम ग्राउंडवरती मात्र स्वतःला प्रेझेंट करत असताना पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करतोय तर म्हणजे अर्थातच गोटेली 11 गोटेली. गोलंदाजी मार्कवरती हर्षन पाटील. पहिलाच बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेध. अजून एक धक्का टीम गावदेवी ऐरोली या संघाला मिळतोय. जयेश पाटील जेपी बॅक टू दी डगआउट. येस, धन्यवाद. अप्रतिम सुरुवात. पहिल्या षटकामध्ये देखील तीच सुरुवात पाहायला मिळाली स्वराज मात्रे यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर निलेश भोईरला परतवलं. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तसं मात्र हर्षन पाटीलने जयेश पाटीलला देखील परतवलं.
अगदीच प्रभावित केलं. टीम गोटेली 11 गोटेली या संघाचा जर उल्लेख केला तर जवळजवळ अगदी संपूर्ण संघाची बांधणी ही यंगस्टरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण उदयनमुख खेळाडू मात्र ज्या वेळेस संधी मिळते त्या वेळेस मात्र स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न टीम गोटेली 11 गोटेली या संघाचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ती सुरुवात पहिल्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकामध्ये हर्षन पाटीलच्या माध्यमातून देखील ती सुरुवात पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जयेश पाटीलला परतवलं. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय प्रीतम पाटील. निलेश भोईर परतला, जयेश पाटील परतला आणि न्यू बॅट्समॅन एंटर झालाय अर्थातच प्रीतम पाटील. गोलंदाज मार्क होते हर्षन. हो यावेळेस टप्प्याचा बॉल ऑन साइडला, बॉल निघून जाईल अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या मात्र मोठा धमाका बॅट्समन प्रीतम पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. फटका, जसा टप्पा पडला तसा बॅटचा फेस ओपन केला प्रीतम पाटील. हो यावेळेस दबावाखाली मात्र गोलंदाजी करत असताना पंचांनी काय इशारा दिलाय, येस इट इज फाईट अवांतर रूपात. बर हे प्रेशर आहे आणि प्रेशर कोणी क्रिएट केले ते म्हणजे अर्थातच प्रीतम पाटीलने. टप्प्याचा बॉल होता, दबावाखाली मात्र गोलंदाजी करण्यास भाग पाडलं, कुठे ना कुठे तरी मात्र लाईन मिस केली. हो यावेळेस पुन्हा एकदा तीच लाईन, त्याच लाईनला मात्र पिक करत असताना फटका फसला, झेल खाली क्षेत्ररक्षक मयुरेश कुठलीच चुकी करत नाहीये, विकेट्स होते पतन, तिसरा गडी बाद होते टीम गावदेवी ऐरोली या संघाचा. प्रीतम पाटील बॅक टू दी बगआउट. आतापर्यंत टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस आपण पाहतोय ते म्हणजे जवळजवळ 10 या आकड्यावरती आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 3. न्यू बॅट्समॅन एंटर झाले अनिकेत मोहिते. नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर जगदीश पगडे, गोलंदाजी मार्क वरती हर्षन पाटील. एक षटकार तर जरूर आला, त्यानंतर मात्र स्वतःला सावरत असताना मात्र लाईन कुठेतरी मात्र चेंज केली आणि विकेटचं पतन. यावेळेस आपण पाहिलं तर लॉंग ऑफला चेंडूला मात्र अगदी घरंगळत खेळून काढले डीप मध्ये मयुरेश. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट होते. एक धावसंख्या आता मात्र काढणं खूप महत्वाचं असेल, कारण की अगदीच आपण पाहिलं तर जवळजवळ 3 महत्वाचे खेळाडू मात्र डगआउट मध्ये विराजमान आहेत, ज्या ठिकाणी बाद केले. यावेळेस टप्प्याचा बॉल, मोठा फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः टीम कॅप्टन स्वराज उलटा झेल त्या ठिकाणी मात्र पकडत असताना विकेट होते पतन. टीम गावदेवी ऐरोली या संघाचा जवळजवळ 4था गडी बाद होते. जगदीश पगडे अगदी बॅक टू दी डगआउट. धन्यवाद. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅट्समॅन एंटर झाला संकेत. टीम गावदेवी ऐरोली या संघाकडे देखील अनेक यंगस्टरचा भरणा देखील आहे. अनेकांना मात्र नक्कीच टीम गावदेवी ऐरोली या संघाने मात्र घडवलंय, परंतु आता जर आपण पाहिलं तर संकटातून थोडंसं मात्र बाहेर काढण्यासाठी संकेत आणि अनिकेत वैती यांना मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, कारण की जवळजवळ टीम गावदेवी ऐरोली या संघाचे गडी बाद झाले ते म्हणजे 4 आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस आल्याला मात्र बॅटचा फेस ओपन केला, अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान, ज्या ठिकाणी मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे पहिल्या 2 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 6च्या सरासरीने तब्बल 12 या आकड्यावरती आणि गडी बाद झालेत ते म्हणजे जवळजवळ 4. म्हणजे पहिल्या षटकामध्ये स्वराज मात्रेने एक गडी बाद करत जवळजवळ 3 धावा खर्च केला आणि दुसऱ्या षटकामध्ये हर्षन पाटीलने जवळजवळ
3 गडी बाद करत जवळजवळ 9 धावा खर्च केला. इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स आणि चांगला बॅकअप देण्याचा मात्र प्रयत्न हर्षन पाटीलच्या माध्यमातून देखील आपल्याला अगदी यशस्वीरित्या आणि प्रयत्नशीलरित्या पाहायला मिळाला. कॅप्टनने मात्र संपूर्ण विश्वास दाखवला. न्यू गोलंदाजी मार्कवरती वेदांत म्हात्रे, चांगला यंगस्टर. अगदीच गोटेली 11 गोटेली या संघाचा उल्लेख करणं खूप महत्वाचं असेल. यावेळी सकट टप्प्याचा बॉल कव्हरच्या वरती मात्र चेंडूला खेळून काढले क्षेत्ररक्षक दैन्यात, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल झाला अगदी 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिथिल धावा 4. संकेतच्या बॅटमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून येतोय हा चौकार. धन्यवाद विजय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आयवा कॅच साठी या स्पर्धेमध्ये वायरलेस हेडफोन या ठिकाणी ठेवण्यात आलेत. आयवा कॅच साठी प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी असेल. हो, यावेळेस पहिल्या चेंडूवरती मात्र क्लासिकल फटका, त्यानंतर आक्रमकतेचं रूप धारण करत असताना 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला बाहेर तर जरूर पाठवलं. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होते. एक या धावसंख्येने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 चेंडू अखेरीस 17 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी बाद 17 अशी धावसंख्या अशा स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु पहिल्या इनिंगमध्ये जर तुम्हाला गोटेली 11 गोटेली या संघाला जर थांबवायचं असेल तर एक चांगला टोटल उभा करावा लागेल गावदेवी एरोली या संघाला, आणि तोच प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस अकोट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मयुरेश त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव मात्र कंप्लीट करते. नो डाऊट तुमच्या बॅटमध्ये जर मोठमोठे फटके येत नसतील ना, नो डाऊट एक एक धाव काढणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ते एक एक धाव मात्र काढण्याचा प्रयत्न गावदेवी एरोली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 18 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 ऑन स्कोरबोर्ड. वेदांत म्हात्रे राईट थंब राऊंड विकेट. यावेळेस अकोट टप्प्याचा बॉल फटका फसलाय. झेल खाली मयुरेश म्हात्रे नावाची मात्र भिंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठली चुकी करत नाही. 5व्या विकेट होते पतन. अजून एक गडी बाद होते. संकेत बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय विकी. हो, यावेळेस आल्या बॅटचा फेस ओपन केला. बॅटला अगदी क्लोज आणत असताना बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. विकीच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. अंतिमचा बॉल गोलंदाजी मार्कवरती वेदांत. आता मात्र नक्कीच हल्ला केला. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल खाली स्वतः टीम कॅप्टन मात्र कॅच कॅरी करेल की काय, परंतु मयुरेश मात्र स्वतःला सावरला आणि विकेट होते पतन. अगदी जलदारच्या स्वरूपात परतावं लागतं. विकीला देखील टीमला मिळते जवळजवळ 6वा हदरा. अर्थात 6 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. ती म्हणजे 24 या आकड्यावरती. न्यू बॅट्समॅन एंटर झाला तुषार. अनेक स्पर्धेमध्ये मात्र गोलंदाजीच्या भूमिकेत तुषारला आपण नक्कीच पाहिलं. अगदी जोगावच्या स्पर्धेमध्ये देखील चमकदार कामगिरी तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु आता जर आपण पाहिलं तर
बॅटिंग करायचे. संघाला मात्र नक्कीच थोडंसं संकटातून बाहेर काढण्यासाठी अनिकेत वैती आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही देण्यात संपूर्ण विश्वास आणि अपेक्षा असतील ते म्हणजे अर्थातच अनिकेत वैती याच्या बॅटिंगवर, कारण की बॅटिंग अगदीच मिडल ऑर्डरमध्ये करण्याची संधी मिळाली. गोलंदाजी मार्कवरती अंतिमच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मृणाल नारायणजी मात्रे यांचे सुपुत्र आज वडिलांच्या खांद्याला खांदा देत मात्र आज अनेक नामांकित स्पर्धेमध्ये मृणाल मात्रेचं मात्र अगदीच अग्रेसर भूमिकेमध्ये आपण त्याला पाहिलं. यावेळेस टप्प्याचा बॉल होता, अगदीच डीप पॉईंटच्या वरतून चेंडूला खेळले, परंतु बॉल सला डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त एक घोषांकीच्या स्वरूपात सिंगल, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर स्फराने जवळजवळ 3 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत असताना हर्षन पाटीलने जवळजवळ 3 गडी बाद केले आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या विधान मात्रेने आणि 2 धक्के देखील दिले. कौतुक करावं लागेल. इकॉनॉमिकली बॉलिंग परफॉर्मन्स म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ हादरे तर मोठमोठे दिलेत. अंतिमच्या षटकामध्ये देखील पंच काही इशारे देतात. येस, डगआउटच्या दिशेने मात्र परतत असताना अनिकेत वैती बॅक टू द पॅव्हिलियन. टीमची धावसंख्या 2 चेंडू अखेरीस आपण पाहतो जवळजवळ 25 या आकड्यावरती. 7 गडी बाद 25 धावा, जवळजवळ अर्धा संघ मात्र डगआउटच्या दिशेने. न्यू बॅट्समॅन चांगला यंगस्टर, हे बॅटल बघण्यासारखं असेल. एका बाजूला मात्र राकेश यावेळेस आला मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप कव्हर डिझाईनच्या वरतून सीमारेषा पलीकडे राकेश जाधवच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेस पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल होता परंतु त्याला देखील अगदी वेळेवरती पिक करत असताना बॉलला हुक करलंय आणि सीमारेषा पलीकडे पाठवले. प्रेक्षकांच्या भेटीला 6 या धावसंख्येसाठी षटकार येतोय. राकेशच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 4 चेंडू अखेरीस 37 या आकड्यावरती. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जर हा षटकार आला तर नक्कीच डीएम ग्रुप यांच्याकडून मात्र 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे, म्हणजे षटकार हॅट्रिक साठी मात्र 2000 रुपयांचा कॅश प्राइज डीएम ग्रुप यांच्या माध्यमातून. पुढचे पहिले 2 तर डेफिनेटली लगावलेत परंतु पुढचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती एक षटकार तर आला तर डेफिनेटली मॅचला मात्र मजा येईल. यावेळेस स्वीपर कव्हरच्या दरम्यान आता चेंडू खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकदा आता कंप्लीट होते दुसऱ्यासाठी कॉल आणि ती धाव घेत असताना मात्र ती धाव देखील अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ असणं अतिशय महत्वाचं. ते ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केल्या म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 39 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल शिल्लक. यावेळेस लोडवुटस बॉल ऑन साइडला खेळायचं होतं परंतु बॅट थोडीशी उशीर आली. षटकाची होते समाप्ती म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी मात्र संपला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली पहिल्या 4 षटकानंतर 39 या आकड्यावरती. आणि पुढच्या इनिंग मध्ये राऊंड फिगर जिंकण्यासाठी टीम गोटिवली 11 गोटिवली या संघाला करायच्या जवळजवळ 40 म्हणजे प्रति षटकामध्ये 10 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा आणि लाईव्हच्या माध्यमातून जोडलेला संपूर्ण प्रेक्षकांचा आपण करूया वेलकम. आणि तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे सुमधुर संगीत ऐकण्यासाठी. धन्यवाद.
इनिंग ब्रेक्समध्ये आपण प्रत्येक सामन्याचा टॉस देखील करणार आहोत. यानंतर होणारा सामना जय मल्हार ठाकुर्ले चोळेगाव आणि ऐरोली कोलीवाडा दोन्ही संघाची टीम कॅप्टन जर उपस्थित असेल तर आपण रिपोर्टिंग करा. जय मल्हार ठाकुर्ले चोळेगाव आणि ऐरोली कोलीवाडा दोन्ही टीम कॅप्टन जर उपस्थित असाल तर आपण त्वरित संपर्क साधायचा ही विनंती. पण आपली सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची विनंती आहे, कारण की आपल्याला तर नक्कीच षटकार हॅट्रिकसाठी आमच्या डीएम ग्रुपने नक्कीच अजून इंटरेस्ट दाखवले. म्हणजे जर लागोपाठचे 3 षटकार लगावले तर तब्बल 3000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे डीएम ग्रुप यांच्याकडून. हे सुवर्ण संधी असेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डीएम ग्रुपच्या वतीने देखील जवळजवळ 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी मात्र ठेवण्यात आले. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर भांडूप विभागातून आमदार श्री अमोलजी राऊत साहेब सुनीलजी राऊत साहेब यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचा कॅश प्राइज 3 षटकारांसाठी मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर नक्कीच जवळजवळ 3 षटकारांसाठी तब्बल डीएम ग्रुपकडून 3000 रुपये आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार श्री सुनीलजी राऊत यांच्याकडून 5000 रुपयांचे म्हणजे टोटल कॅश प्राइज असणार ते म्हणजे 8000 रुपयांचं. अगदीच ते पण 3 षटकारांसाठी कौतुक करावं लागेल. मॅचला होते सुरुवात 40 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी स्वराज मात्रे आणि तुषार मोहंती. व्हेरी फर्स्ट बॉल या ठिकाणी मात्र चेंडूला स्टेअर केलं, ढकलून दिले 1 या धावसंख्येसाठी. श्री गणेश झालाय, टीमचा अकाउंट ओपन झालं. गोटेली 11 गोटेली या संघाचा जवळजवळ 1 या धावसंख्येने मार्क करते तुषार. यावेळेस बॅकवर्डला येऊन खेळायचं होतं डीप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देण्यात जयेश पाटील. डॉट बॉलची समाप्ती होते. अगदीच फराज मात्रे याच्यावरती मात्र संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा देखील असल्या आणि संपूर्ण गोटेलीची टीम आणि त्यांचे पाठीराखे देखील आलेले आहेत. हो यावेळेस ऑन साइडला मोठा फटका, अगदी व्ही शेप मध्ये बॉल चालला अगदी साइड स्क्रीनच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. स्वराज प्रल्हाद मात्रेच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. होत्या टीम उत्कर्ष दिवा या संघाच्या विरोधात, परंतु आता जर आपण पाहिलं तर तुषारच्या विरोधात 2 चेंडूवरती 2 षटकार तर डेफिनेटली लगावलेत आणि टीमचं टोटल 3 डाऊन पोहोचवले ते म्हणजे जवळजवळ 13 या आकड्यावरती.
गोलंदाजी मार्क होते तुषार. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी, अगदीच कॉलर पद्धतीचा बॉल, चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. अगदीच डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा जरूर मिळेल, परंतु गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. अगदीच ज्या ठिकाणी घड्याचे काटे ज्या प्रकारे बदलतात त्या प्रकारे मात्र चेंडूचा टप्पा बदलला. अगदीच टप्पा बदलत असताना मात्र बॅट्समन देखील या ठिकाणी बीट झाला. अर्थातच सलग 2 विकेट जर घेतले तर डेफिनेटली सुनीलजी राऊत यांच्याकडून 5,000 रुपये. यावेळेस बॅकफुटला येऊन मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. जयेश पाटील थोडीशी फंबलिंग झाली, परंतु हरकत नाहीये. षटकाची होते समाप्ती, म्हणजे एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद 14 या आकड्यावरती. 14 ऑन स्कोरबोर्ड, 14 धावा. अजूनही करायच्या त्या म्हणजे 18 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा. जवळजवळ आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय 2 विकेटसाठी जवळजवळ आपण पाहिलं तर भांडूपचे प्रामुख्याने आमदार श्री सुनीलजी राऊत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर 3 षटकारांसाठी सुनीलजी राऊत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डीएम ग्रुप यांच्याकडून 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. कुठला खेळाडू मात्र कारनामा करेल, माफ करा 3,000 रुपयांचा कॅश प्राइज. कुठला खेळाडू हा कारनामा करेल ते नक्कीच पाहण्यायोग्य राहील, परंतु मॅचला मात्र खरी तर मजा येईल. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 40 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी तुषार मोहंती. हो, यावेळेस मात्र स्लॉक स्वीप, अप्रतिम टायमिंग, बॉल चाललाय अगदीच 1 या धावसंख्येसाठी. मैदान अपुरे असल्या कारणामुळे मात्र 1च धावसंख्येवरती समाधान मानावं लागते. फटका तर अप्रतिम राहिला. अगदीच टप्पा पडल्यानंतर मात्र मागचा पाय वाकवत असताना मात्र चेंडूला फेकून दिलं अगदीच डिक्लेअर झोन मध्ये त्या 1 या धावसंख्येसाठी. अगदीच अटॅकिंग पोझिशन मध्ये ज्या प्रकारे मात्र पहिल्या षटकापासून मात्र स्वराज मात्र आपल्याला पाहायला मिळाला, तसा मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात जशी झाली तसा मात्र तुषार मोहंती तो देखील कमी नाहीये. हो, यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला मात्र पुश केलं. अगदी चांगली बाब या ठिकाणी पाहायला मिळाली. मोठा फटका जरूर आला नाही. त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं राहिलं होतं, पण तो नक्कीच डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू, दुसरे षटक मार्गस्थ, गोलंदाजी मार्क होते राकेश. लेफ्ट ओव्हर द विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 15 या आकड्यावरती. विदाउट लॉस 15 धावा. हो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, बॉलला पाठवले अगदीच पंच इशारा काय देतील. अर्थातच 6 धावा. लाईनमॅन देखील आणि खास करून प्रीतम पाटील स्वतः खेळाडू आहेत आणि त्यांनीच सांगितलं हा षटकार डेफिनेटली म्हणजे 6 धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 21 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही करायच्यात त्या म्हणजे जवळजवळ 19. हो, यावेळेस फुल टॉस ऑन साइडला, बॉलला पाठवले मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. तुषार मोहंतीच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27. आता जर षटकाराला तर नक्कीच मजा येईल. कॅश प्राइज खूप मोठा आहे. हो, यावेळेस टप्प्याचा बॉल होता डीप मध्ये, क्षेत्ररक्षक देखील दैनात संकेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 1 धाव त्यावरती कंप्लीट होते. प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच उत्कंठा वाढली की षटकार आला तर 3 षटकांची हॅट्रिक कशा पद्धतीने कुठला बॅट्समन लगावेल, तर नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील ती चर्चा चालू आहे. आणि प्रेक्षकांसाठी आयवा कॅच साठी मात्र नक्कीच पारितोषिक ठेवण्यात आले. यावेळेस राखले फुल टॉस, त्या फुल टॉसला देखील तोडफोड करत असताना बॉलला पाठवलंय स्वराज मात्रेच्या बॅट पण येतोय डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान. षटकार 6 या धावसंख्येसाठी.
पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 34 या आकड्यावरती, म्हणजे करायचे जवळजवळ 12 चेंडू आणि 6. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर तुषारच्या विरोधात 14 धावा आल्या, परंतु राकेश खूप महागडं शतक ते पाहायला मिळालं, खूप मार पडला. त्या म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ या षटकामध्ये 20 धावा आल्या, म्हणजे पहिल्या तर अंतिमचे 2 षटक शिल्लक आहेत आणि त्यामध्ये करायच्या जवळजवळ 6 धावा. तर मी विनंती करेन जय मल्हार, ठाकुर्ली सोळेगाव आणि ऐरोली कोलीवाडा दोन्ही टीम कॅप्टन आपण या लगेचच. यावेळेस पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच विकी यांचा, एक्स्ट्रा धावा ऍड होते. अगदी सामन्यापासून मात्र थोडेसे दुरावलं, परंतु जोपर्यंत अंतिमचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत मात्र कुठल्याच गोष्टीचा निकाल लावता येणार नाही, वाट पाहावी लागेल. मॅच खूप जवळ गेले. गोटिवली 11 गोटिवली या संघाने मात्र अगदीच सहजरित्या सामन्याचं मात्र चित्र पलटवलंय. यावेळेस डीप शॉट स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक राकेश आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या 1 चेंडू अखेरीस 35 अजूनही करायच्या, त्या म्हणजे 5. कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा प्रामुख्याने नियम आहे. यावेळेस मात्र अगदीच फुलटस बॉल होता, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. अगदी डावकऱ्या गोलंदाज आहे आणि डावकऱ्या गोलंदाजाला मात्र नक्कीच आघाडीवरती आणले. अगदी डावकऱ्या गोलंदाजाचा मात्र वापर कुठल्या तरी क्षणी आपल्याला करत असताना टीम गावदेवी ऐरोली हा संघ आपल्याला पाहायला मिळते. तुषार मोहंती चांगली पार्टनरशिप स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंती यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र टायमिंग चांगले, अगदी विनिंग स्ट्रोक विनिंग झोन मध्ये येते. अर्थात स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना 6 या धावसंख्येसाठी आपल्याला पाहायला मिळते. हार्डलक टीम गावदेवी ऐरोली खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून या स्पर्धेनिमित्त आम्हाला पाहायला मिळाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील अनेक स्पर्धेसाठी आणि अभिनंदन टीम गोटिवली 11 गोटिवली या संघाचं. आपण पुढच्या फेरीमध्ये दाखल झालात, खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅचेससाठी. आणि त्याचप्रमाणे आपण वळूया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अर्थातच